ट्रिप टू मनालीच्या या 5व्या भागामध्ये मित्रांनो मी किरण वारणकर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो। या आधीच्या 4 भागांमध्ये आम्ही एकंदरीत बांद्रा टर्मिनस ते चंडीगड रेल्वे स्टेशन ते मनाली हा जो आमचा जो प्रवास आहे त्यामध्ये आलेली जी धमाल आहे त्यामध्ये आम्ही जो केलेला कल्ला आहे तो सगळा अनुभव मी 4 वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड केला आहे आणि त्याची पूर्ण सिरीजच बनणार आहे ऑफकोर्स। सो हे 4 जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला इथे आय बटनमध्ये आणि अर्थातच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील। तुमचे अजूनही बघायचे राहिले असेल तर तुम्ही ते बघू शकता। ते अगदी मी प्रॉपर पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 असे व्यवस्थित असे ऑर्गनाइज केलेले आहेत। सो 5व्या सो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आम्ही सिसूमध्ये आणि सोलांग व्हॅलीमध्ये सुंदर असा शुभ्र असा बर्फ अनुभवला, बर्फातले खेळ खेळलो आणि खूप धमाल केली। आणि एकंदरीत ती थंडी काय असते म्हणजे इथे महाराष्ट्रात जबरदस्त उन्हाळा आहे, उन्हाळ्याची लाट पसरली वगैरे आणि त्याच काळामध्ये तिथे सेम टाईमलाईनमध्ये आम्ही तिथे मनालीमध्ये मस्त अशी चिलिंग थंडी एन्जॉय करतो आहे, गरमागरम मॅगी खातो आहे। खूप भारी वाटलं मित्रांनो, खूप भारी वाटलं आणि तो अनुभव मी तसाच्या तसा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून। विषय असा आहे की या सगळ्या एन्जॉयमेंटच्या गडबडीतनं मी ह्या सगळ्यांसाठी आलेला जो खर्च आहे याबद्दल काहीच बोललो नव्हतो। खरं तर हे जे व्हिडिओज आहेत ना ते सगळे एन्जॉयमेंटसाठी मी इथे पोस्ट करतोय माझ्या चॅनलवरती। हे अजिबात इन्फोटेनिंग व्हिडिओज मला बनवायचे नव्हते कारण की एकंदरीत बजेटमध्ये मनालीची ट्रिप कशी करावी याचे तुम्हाला 50 व्हिडिओ 100 व्हिडिओ 1000 व्हिडिओ यूट्यूबवरती मिळतील आणि मग मी वेगळं काय सांगू। बट ठीक आहे, तरीसुद्धा बऱ्याच लोकांनी आम्हाला विचारलं की तुम्ही एका वेगळ्या विशिष्ट स्पेसिफिक संस्थेसोबत जात आहे तर मग काय खर्च आला, कसं आहे म्हणजे पुढच्या वर्षी आम्हाला जर जावं असं वाटलं तर ते मदत होईल त्या गोष्टीची, म्हणून मग सांगा। आणि म्हणूनच आज मी ते तुमच्या समक्ष ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी आलेलो आहे। त्या थोडक्यात सांगतो आणि मग आपण अर्थातच आपल्या पुढच्या एन्जॉयमेंटकडे लगेच वळूयात। सो मित्रांनो, नोडा इंडिया ही जी संस्था आहे ती सालाबादप्रमाणे दरवर्षी अंध बांधवांसाठी ट्रिप काढते। खर्चाबद्दल म्हणायचं झालं तर जेव्हा नोडा इंडिया सालाबादप्रमाणे पिकनिक ऑर्गनाईज करते आणि ती अनाऊन्स करते तेव्हा त्या अनाऊन्समेंटच्या ॲडव्हर्टिजमेंटमध्येच ते खर्च मेन्शन करतात। सो यंदाच्या पिकनिकचा खर्च होता 18,500 रुपये पर हेड। त्यानंतर 5 वर्षाखालील मुलांचे पैसे नव्हते परंतु 5 वर्षानंतरच्या मुलांचे पैसे होते आणि ते पूर्ण होते, असे हाफ वगैरे काही नाही। त्या 18,000मध्ये तुमचा मुंबई ते चंडीगडपर्यंतचा रेल्वेचा 3rd ACचा प्रवास, त्यानंतर पुढे बाय रोड AC बसने जे काही प्रवास होईल, जे स्पॉट्स बघताना साईट सीन करताना जो काही प्रवास होईल तो प्रवास, त्यानंतर येताना परतीचा अंबाला रेल्वे स्टेशन ते मुंबई सेंट्रल रेल्वेपर्यंतचा 3rd ACचा प्रवास, हे सगळं त्याच्यामध्ये। आणि त्याचबरोबर या संपूर्ण ट्रिपमध्ये जे काही तुमचं मील असेल, मग ते डिनर असेल, लंच असेल, ब्रेकफास्ट असेल, हे सगळं या 18,500मध्ये इन्क्लुडेड आहे। त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर तिकडची जर काही खाद्य संस्कृती एक्सप्लोर करायची असेल किंवा काही शॉपिंग करायची असेल किंवा तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर त्याचा खर्च तुम्ही स्वतः बेअर करायचा आहे। सो अशा प्रकारे एकंदरीत सगळं होतं। आता इथे आणखी मला एक सांगायचं आहे की आम्ही जेव्हा आता या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही सिसू आणि सोलांग व्हॅलीला गेलो तेव्हा आम्ही जे घातलेले जे कपडे होते म्हणजे जे स्वेटर्स होते, गरम कपडे होते, वुलन कपडे होते आणि गमबूट होते ते मात्र आम्ही रेंटवर घेतलेले होते। तर त्याचं पॅकेज असं होतं की त्यांनी आम्हाला सांगितलं की 1500 रुपये तुम्ही आम्हाला द्या, या 1500 रुपयांमध्ये आम्ही तुम्हाला स्वेटर, गमबूट देऊ, ग्लव्ज आणि सॉक्स मात्र तुम्हाला विकत घ्यावे लागतील कारण मग ते परत नाही घेत आहेत। सो ते ग्लव्जचे 100 रुपये आणि सॉक्सचे 100 रुपये असे 200 रुपये आणि 1500 रुपये आम्हाला द्यावे लागले। सो या 1500 रुपयामध्ये तुम्हाला काय मिळणार तर स्वेटर आणि गमबूट, त्याचबरोबर काही 3-4 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला तिकडे मिळणार आहेत ज्याच्यामध्ये झिप लाईनिंग आलं, त्याच्यानंतर याक रायडिंग आलं, बंजी जम्पिंग आलं आणि 2 ॲक्टिव्हिटी आहेत त्याची नावं मला माहिती नाही। तर ते म्हणजे त्या एका बॉलमध्ये तुम्हाला 2 लोकांना आतमध्ये घुसवतात आणि बांधतात प्रॉपर आणि बॉल सोडून देतात आणि मग ते फिरत राहतं। आणि पुढची एक 4थी ॲक्टिव्हिटी आहे ते म्हणजे ते एक ट्यूब असते आपली स्विमिंग पूलमध्ये कशी ट्यूब असते त्या ट्यूबवरती तुम्हाला बसवतात आणि स्नोमधून घसरगुंडी करत तुम्हाला सोडून देतात, अशा प्रकारचं ते राईड आहे। सो या 4-5 राईड तुम्हाला त्या कॉम्प्लिमेंटरी त्या 1500 रुपयांच्या पॅकेजमध्ये त्यांनी बसवून दिलेल्या। सो असं ते आहे। सो आणि त्याचबरोबर
झिपलायनिंग तर अर्थात त्या पॅकेजमध्ये होतं, पण असं वैयक्तिक जर तुम्ही गेलात नुसतं सेपरेट झिपलायनिंग कराल तर काहीतरी 300 रुपये पर हेड वगैरे असं त्यांचे रेट्स होते. सो पॅराग्लायडिंगचा पण खर्च मी इथे आता बोलतोच आहे तर सांगून टाकतो की त्यांनी साधारणतः 3000 रुपये पर हेड असं सांगितलं होतं. परंतु पॅराग्लायडिंगसाठी इच्छुक असलेले जी लोक आहेत त्यांचा नंबर साधारणतः 25 ते 27 पर्यंत होता, म्हणून आमच्या आयोजकांनी त्यांच्यासोबत थोडंसं बार्गेनिंग वगैरे करून 2700 रुपयापर्यंत डन केलं. सो 2700 रुपयामध्ये पॅराग्लायडिंग म्हणजे अगदी वरतून टेक ऑफ पॉईंटपासून लँडिंग लँडपर्यंत, आणि मग जर तुम्हाला त्याच्यामध्ये समजा जर तुमचं व्हिडिओ करायचं असेल तर एक्स्ट्रा 500 रुपये, आणि तुम्हाला स्टंट नावाचा पण प्रकार आहे तिकडे. मग तुम्ही 2 प्रकार असतात पॅराग्लायडिंगमध्ये, एक तर तुम्ही थेट पॉईंट A टू पॉईंट B पर्यंत येता, पण तुम्हाला जर स्टंट करायचं असेल तर A टू B पॉईंटपर्यंत येण्यामध्ये म्हणजे टेक ऑफ ते लँडिंग लँडपर्यंत येण्यामध्ये ते तुम्हाला थोडंसं स्टंट करवणार. मग ते तुम्हाला जर झेपत असेल, तुम्हाला जर स्टंटची थ्रिलची खूप इच्छा असेल तर तुम्ही त्याला सांगू शकता, त्याचे एक्स्ट्रा 500 रुपये होणार. सो असे 1000 रुपये एक्स्ट्रा होतात ते शूटिंगचे आणि स्टंटचे. सो मी शूटिंग केलं आहे, पण स्टंट तर काही मी काही केलं नाही, तेवढं काही मला झेपण्यासारखं नव्हतं, त्यामुळे हेच करताना माझे नाकीने वाले होते, तर काय विचारू नका तो स्टंट कुठे करता. ओके, झिपलायनिंग करण्याची संधी मात्र सुदैवाने मला 2दा मिळाली आणि मला स्वतःला आवडतं ते झिपलायनिंग. तर गेल्या व्हिडिओमध्ये तर मी कपिल सोबत केली, आता या व्हिडिओमध्ये मी नक्की कोणासोबत करतोय झिपलायनिंग ते तुम्हीच बघा. चालू कर देना सर, थोड़ा मुझे ऊपर कर दो ना. हाँ बस बस, ये पकड़ भाई, बाहर पकड़, पैर सीधा, पैर सीधा. ये जरा एंगल देखो, ये बार पैर सीधा करो, कैमरा सर इस तरफ रखना, ठीक है? नहीं नहीं कुछ नहीं, सर को कैसा पकड़े, तुम कैसा पकड़े? नहीं नहीं तिकडे को हाथ पकड़, हाथ पकड़, हाथ पकड़. हाँ चलो, हल्का हल्का बैठ जाओ. हाथ नहीं पकड़ेंगे फिर कुछ नहीं होगा मैम, बैठ जाओ. दोनों का नहीं नहीं है, दीदी कुछ नहीं होगा. एक हाथ से अपनी इसमें पकड़ना रखा, वो दूसरी जगह है. हाँ नहीं पकड़ना हाथ आपने नहीं, दोनों हाथ से पकड़ो, कोई बात नहीं, दोनों हाथ से पकड़ो. वीडियो नहीं आएगा फिर. कभी तो बोल रहे हो. अगं हात पकड तू, ऐक माझं. वो रिवर है ना. कुछ नहीं है मैम, नॉर्मल है. डर भी लग रहा है. अगं माझा हात दुखतोय, गोप्रो धरून धरून पकड. ओए पकड़े पर रे. बैठ जाओ मैम, भेजेंगे नहीं, ट्राई करो. नहीं आप जब बोलोगे तभी भेजेंगे, फिर बिना बोलेंगे तो नहीं भेजेंगे. सो सोनाली घाबरते ॲक्च्युली. आता तिला ते कन्व्हिन्स करतायत, काय माहिती आता कसं होतंय, तर बघूया. ती खूप घाबरते, तिला आधीच घाबरवून ठेवलं आहे कोणीतरी. सो तसं नाही आहे, पण आता बघूयात, प्रयत्न करूयात. मी तिला प्रयत्न जमेल तेवढा छान असा फुटेज काढण्याचा प्रयत्न करेन. सो आपने एक हाथ से ये पकड़ना है, बस रस्सी सबको उसको पकड़ो, एक हाथ से ये पकड़ना है, जाना क्या है. और इस हाथ से आप ना सर का हाथ पकड़ो, कुछ नहीं है सर, साथ में ओके. थैंक यू सोनाली. कसं वाटलं सोनाली?